श्री गणेशाय नमः. वृषभ राशीच्या व्यक्तीनं अनेक महिन्यापासून अडकलेली कामे, मानसिक ताण आणि वारंवार येणारे अडथळे आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात स्थैर्य, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. विशेषतः 9 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट नंतर काही ग्रह बदल तुमच्या करिअर, कुटुंब, मालमत्ता आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू शकतात. पण या महिन्यात घाईघाईने घेतलेले निर्णय तुमचे नुकसानही करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 मध्ये वृषभ राशीसाठी ग्रहांची स्थिती काय संकेत देते. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 या महिन्याचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. या महिन्याचा मुख्य संदेश स्थैर्य आणि संयम. घाई न करता योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास या महिन्यात अनेक चांगल्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात. ऑगस्ट महिना तुमच्या जीवनातील स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. गेल्या काही काळात ज्या गोष्टी वारंवार अडकत होत्या त्या आता हळूहळू पुढे सरकू शकतात. हा काळ केवळ नशिबाचा नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा आहे. संयम आणि सातत्य यामुळे मोठे बदल घडू शकतात. महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर तुमच्या प्रयत्नांना अधिक गती मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे संपर्क, लहान प्रवास किंवा कौशल्य वाढवण्याच्या संधी मिळू शकतात. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे किंवा नवीन कौशल्य शिकत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात घर, कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित विषयामध्ये सकारात्मक हालचाली दिसू शकतात. घराचे नूतनीकरण, नवीन वाहन, मालमत्ता खरेदी, घरातील एखादे शुभकार्य यासारखे गोष्टीची शक्यता वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. घरातील वातावरण शांतता आणि आनंद वाढवण्याची शक्यता आहे. या महिन्यात नेतृत्व, आत्मविश्वास आणि जबाबदारी या गुणांना विशेष महत्त्व मिळू शकते. तुमचे निर्णय, वागणूक आणि कामातील शिस्त यामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते. म्हणून कोणतेही काम अर्धवट सोडू नका. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत आणि स्थिर असतात. हा गुण या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. इतरांच्या घाईत वाहत जाऊ नका. स्वतःचे नियोजन, स्वतःचा वेग आणि योग्य दिशा कायम ठेवा. या महिन्यात काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन जबाबदारी, नवीन काम किंवा नवीन कल्पना यांचा विचार सकारात्मक दृष्टिकोनातून करा. कधीकधी छोटा निर्णयही मोठे यश देऊ शकतो. भूतकाळातील अडचणी विसरून पुढे जाण्याची वेळ आली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीची योग्य वेळ आता जवळ येत आहे. नियमित प्रयत्न आणि संयम यामुळे या महिन्यात अनेक सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, मालमत्ता, वाहन, नातेसंबंध आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या, नेतृत्वाची संधी किंवा पदोन्नतीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात योग्य संधी मिळण्याची शक्यता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा कौशल्यावर आधारित क्षेत्रात सातत्य ठेवणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्ट संवाद आणि विश्वास यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेताना कागदपत्रे पूर्ण तपासून पुढे जा. या महिन्यात उत्पन्नाचे स्रोत मजबूत होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळू शकते. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बचत वाढवण्यावर भर द्या. मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजना लक्षात ठेवा. दीर्घकालीन नियोजन लक्षात ठेवा. महिन्याच्या उत्तरार्धात घर, जमीन, फ्लॅट किंवा वाहनाशी संबंधित सकारात्मक संधी मिळू शकतात. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर योग्य माहिती, कायदेशीर कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन यांची खात्री करूनच निर्णय घ्या. घाईघाईत स्वाक्षरी करणे टाळा. या महिन्यात प्रेमसंबंध आणि वैयक्तिक नात्यामध्ये संवादाला विशेष महत्त्व आहे. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. जोडीदार, कुटुंब आणि मित्रांसोबत संयमाने संवाद साधा. अहंकार किंवा हट्टीपणा यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात टाळावयाच्या 5 चुका. घाईघाईने गुंतवणूक करू नका. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. रागात बोलणे टाळा. कुटुंब किंवा आर्थिक विषयावर बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. कागदपत्रे नीट वाचा. घर, वाहन किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे तपासल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. जुन्या नात्यामध्ये अहंकार आणू नका.
मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यासोबत वाद वाढवण्याऐवजी समजूतदारपणा दाखवा. संधी पुढे ढकलू नका. चांगली संधी मिळाल्यास फक्त भीतीमुळे किंवा आळसामुळे ती सोडू नका. योग्य विचार करून पुढे जा. आरोग्याची काळजी. या महिन्यात कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा निसर्गात काही वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणते उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि हा महिना अधिक यशस्वी कसा बनवता येईल. ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थैर्य, घरातील सुख, समृद्धी आणि मानसिक समाधान वाढवण्यासाठी माता महालक्ष्मीची भक्तिभावाने उपासना करणे शुभ मानले जाते. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. दिवा लावा. शक्य असल्यास महालक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मीची स्तुती श्रद्धेने पठण करा. पूजा करताना केवळ धनाची नव्हे तर विवेक, समाधान आणि कुटुंबाच्या आनंदाचीही प्रार्थना करा. गुरुबीज मंत्राचा जप. ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारांसाठी दररोज सकाळी किंवा गुरुवारी हा मंत्र जप करा. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः हा मंत्र शांत मनाने जपा आणि आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करा. या महिन्यात घाईपेक्षा संयम अधिक महत्त्वाचा ठरेल. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. भावनेच्या भरात किंवा इतरांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतो. मानसिक शांततेसाठी उपाय. दिवसातून काही मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात वेळ घालवा. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहून स्वतःसाठी वेळ काढा. मन शांत असेल तर कामातही अधिक लक्ष केंद्रित करता येईल. दान आणि सेवाभाव. आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करणे हेही मोठे पुण्यकर्म मानले जाते. सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका. निस्वार्थ सेवेमुळे मनालाही समाधान मिळते. संधी ओळखा आणि कृती करा. या महिन्यात काही महत्त्वाच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतात. फक्त विचार करत बसू नका. योग्य माहिती घ्या, नियोजन करा आणि योग्य वेळी कृती करा. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एक छोट्या पावलानेच होते. या महिन्यात मुख्य संदेश आहे स्थैर्य, संयम आणि सातत्य. घाई टाळा, आर्थिक शिस्त पाळा, नात्यामध्ये विश्वास ठेवा आणि प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी स्थैर्य, प्रगती आणि नवीन संधीचा महिना ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात विस्तार, आर्थिक स्थितीत सुधारणा, घर आणि मालमत्तेशी संबंधित सकारात्मक घडामोडी तसेच कुटुंबातील आनंद या सर्व क्षेत्रात चांगले संकेत दिसू शकतात. मात्र या महिन्यात यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही 3 तत्त्वे पाळली तर ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. जर तुमची रास वृषभ असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. या महिन्यात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि ज्योतिष विषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.